या रोजमारीच्या धावपळीमध्ये लाईफ खूपच हॅक्टिक झाली आहे. लोक विकेंड्समध्ये शहराबाहेर धावू लागले आहेत एकांत शोधण्यासाठी. लोक लाखो हजारो रुपये खर्च करत आहेत एकांत शोधण्यासाठी. मी हे बोलत नाही तुम्हाला की तुम्ही पण लाखो हजारो रुपये खर्च करा एकांत शोधण्यासाठी. जस्ट आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करा. खूप सुंदर जागे आहेत आणि एफोर्डेबल पण आहेत. तर मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे अशाच एक माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन जाणार अशाच एक एफोर्डेबल ट्रॅव्हलचं. हा लोकेशन अवघ्या मीरा रोडवरनं 15 ते 20 मिनटात तुम्ही पोचू शकता. हा इझिली ॲक्सेसेबल आहे ठाणेकरांसाठी, वसईकरांसाठी, इवन बोरवली, दहिसर, कांदिवली या लोकांसाठी पण. ही जागा खूपच सुंदर आहे. तर चला मग. तर मित्रांनो, आपण आलो आहोत गायमुख चौपाटीला. गायमुख चौपाटी तर तसं बघायला गेलं तर खूप छोटी आहे, पण मित्रांनो वीकेंड स्पॉटसाठी सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही तुमचं मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग चांगल्यापैकी स्पेंड करू शकता. सामने खूप सुंदर डोंगर, नदी, एका निसर्गाच्या हातामध्ये बसले असं वाटतं. या चौपाटीला स्वर्गीय बालासाहेब ठाकरे चौपाटी असं नाव दिलं गेलं आहे. आजूबाजूचं परिसर फिरत असताना लक्षात आलं आम्ही अजून चौपाटीच्या आत गेलोच नाही. पण मित्रांनो, आज आमच्या हाती निराशाच लागली. चौपाटी बंद होती. जी चौपाटी कोविडच्या कारणामुळे बंद ठेवली होती ती अजूनपर्यंत चालू केलेली नाही आहे. पण तुम्ही लोकांची संख्या आणि बाहेर लागलेले ठेळे बघून बघणार ना, तर हे कारण मला तर अनवाणीच वाटते आहे की माणसं येत आहेत, खूप पोट भरून खात आहेत, पण एन्जॉयमेंटसाठी ज्या गोष्टीसाठी येत आहेत ते बंद आहे. मग काय, थोड्या वेळाने आम्ही तिथनं निघालो. ऑपोजिट डायरेक्शनला खूप सुंदर 2 मंदिरं आहेत. मग आम्ही विचार केला चला आज मंदिरात भेट देऊया. हे आहे कालीमाचं मंदिर. मंदिरच्या परिसरात एंटर करताच आपल्यामध्ये एक अलगसी ऊर्जा येते. तसंच मलाही अनुभवलं. मंदिरचं परिसर खूपच सुंदर आहे आणि मंदिरचं कलाकृती तर देखण्याही आहे. आजूबाजूला खूप सारी झाडं, फळांची झाडं आणि त्यात हा निवांत एक मंदिर. तुलसी वृंदावन, शिवशंभू आणि देवीची मूर्ती तर देखणीय आहे. असं वाटते की बसून गप्प बघत बसावं. खूप सुंदर मंदिर आहे. देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही दुसऱ्या मंदिराकडे निघालो. हे आहे जगन्नाथ महादेव मंदिर. मंदिरचं परिसर खूपच सुंदर आहे. या मंदिराचं परिसर बघितलं ना की मला TV सिरियलचे जे मंदिरं असतात ना त्याचं लक्षात येतं. हुबहूब तसंच आहे. मंदिरचं परिसर खूपच शांततादायक आहे. तुम्ही इथे तुमचं मी टाईम चांगल्यापैकी स्पेंड करू शकता देवाच्या भक्तीमध्ये. आम्ही इथे थोडे उशीर थांबलो, देवाचं दर्शन घेतलं, मन मोकळं आणि इथून निघालो. वाटेत अजून एक आम्हाला मंदिर मिळालं. आम्ही तिथे गेलो. हे आहे मंगलमूर्ती सिद्ध गणपती मंदिर. मंदिराचा परिसर ना खूपच शांतदायक आहे. संध्याकाळचं वेळ होतं, घनघाट अंधेरा आणि शांतता होती. थोडे उशीर आम्ही तिथेच बसलो, देवाचं प्रार्थना केली आणि घरी जायला निघालो. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.